दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी करोना आजारानं बाधित झालेले आहेत, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा आणि अखंड विश्वाला या करोना महामारीतून मुक्त करावं म्हणून या पवित्र बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, या बलिदानामध्ये शुद्ध अंतकरणाने सहभागी होण्यासाठी आपण अधिक पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातांतून जी लहानसहान पापं झालेली आहेत, विशेषतः पवित्र आत्म्याविरुद्ध, त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं
परमेश्वर पित्याकडे नतमस्तक होऊन क्षमादान मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्मिनित कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझा सेवक आणि तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त याच्या आज्ञापालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व काळच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल आपल्या सर्व मुलांसह निघून बेरशेबा येथे आला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टांतात देव इस्रायलला बोलला, याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, मी देव तुझ्या पित्याचा देव आहे. तू इजिप्तला जायला भिवू नकोस, कारण तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझ्याबरोबर इजिप्तला येईन. तेथून मी तुला खात्रीने परत आणेन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील. मग याकोब बेरशेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यात इस्रायल पुत्रांनी आपला बाप याकोब, आपली मुले बाळे आणि बायका बसवून नेल्या. आपली गुरेढोरे आणि कनान देशात संपादलेले धन घेऊन इजिप्त देशात आले. याप्रमाणे याकोब आणि त्याची सर्व संतती इजिप्त देशात आली. त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे आणि नातू, कन्या आणि नाती वगैरे आपली सर्व संतती इजिप्तमध्ये आणली. योसेफने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबने यहुदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्रायल यास भेटायला गोशेन प्रांतात गेला. त्याला भेटून त्याच्या गळ्याला त्याने मिठी मारली आणि त्याच्या मानेवर मान टाकून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्रायल योसेफला म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले. आता मला खुशाल मरण येवो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद.
प्रतिसाद. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. परमेश्वरावर भाव ठेव आणि सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. प्रतिसाद. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. त्यांचे वतन सर्व काळ टिकेल. ते विप्तकाली इजिप्त होणार नाहीत. ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. प्रतिसाद. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे, तो आपल्या भक्तांना सोडत नाही. प्रतिसाद. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते. संकट समयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो आणि त्यांना मुक्त करतो. त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो आणि तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे. प्रतिसाद. नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते. जयघोष. तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मथई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूनं 12 जणांना पुढील प्रमाणे शिकवले. पहा, लांडग्यामध्ये मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. माणसाच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्याच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आईबापावर उठून त्यांना ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलची सगळी गावे तुमच्यानं फिरून होणार नाहीत. प्रभूचे
हे शुभवर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बोलणारे तुम्ही नाहीत, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणार आहे. शब्द आहेत आजच्या मतलिखित शुभवर्तनातले प्रभू ख्रिस्ताने बोललेले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनीनो, रविवारचा दिवस होता. प्रार्थना करण्यासाठी देवळात लहान थोरापर्यंत अनेक जण जमलेले होते. त्या ठिकाणी एक 5 ते 6 वर्षाचा लहान मुलगा एका बाकावर बसून कागदावर काहीतरी लिहित होता. तेव्हा त्या देवळातले संडे स्कूलचे प्रमुख असलेले धर्मगुरू तेथे आले. त्यांनी त्या मुलाला विचारले, बाळा तू काय लिहितोस? तो मुलगा काही अगोदर बोलला नाही. त्या धर्मगुरूने त्याचा कागद घेतला. त्या कागदावर मुलाने ए पासून झेडपर्यंत इंग्रजी मुळाक्षरं लिहिलेली होती. त्या धर्मगुरूने अगदी प्रेमळपणाने विचारलं, ही सर्व मुळाक्षरं तू कशासाठी लिहिलेली आहेत? तो मुलगा म्हणाला, तुम्ही काही दिवसापूर्वी संडे स्कूलला आम्हाला सांगितलेलं होतं, प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक मुलानं परमेश्वराची रोजची प्रार्थना करावी, आराधना करावी. परंतु माझ्या वयानुसार मला नीट प्रार्थना करता किंवा म्हणता येत नाही. तेव्हा मला एक कल्पना सुचली. ए पासून झेडपर्यंतची सर्व अक्षरं मी ही लिहिली. ही अक्षरं जुळवून परमेश्वराने, देवाने माझी प्रार्थना तयार करावी आणि त्याला मान्यता द्यावी. कारण ह्या अक्षरापलीकडे दुसरी अक्षरं नाहीत. तर मला सर्व अक्षरं येतात. हीच माझी परमेश्वरासाठी प्रार्थना आहे. त्या मुलाचं हे चुणूकदार उत्तर ऐकून धर्मगुरू अचंबित झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने त्या मुलाला सांगितलं, बाळा, तुझ्या या सुंदर प्रार्थनेत परमेश्वर देव नक्कीच आनंदी झाला असेल, किंबहुना आनंदित झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. बाळालाही सुचलं, कारण त्याने ख्रिस्तामध्ये बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा घेतलेला होता. बाप्तिस्माच्या वेळी त्याला पवित्र आत्म्याचं जे दान प्राप्त झालेलं होतं त्याने हे सूचित केलं. प्रिय बंधुभगिनींनो, एखादी अवघड वाटणारी गोष्ट सोपी करण्यासाठी परमेश्वर आपल्याबरोबर पवित्र आत्म्याच्या रूपानं बोलत असतो. तो पवित्र आत्मा आपल्याला बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आणि दृढीकरण साक्रामेंटाद्वारे देण्यात आलेला असतो आणि इतर उर्वरित साक्रामेंटाद्वारे त्याची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या पाठीशी असतो. उत्पत्तीच्या पुस्तकात 1 अध्यायामध्ये 1ल्याच ओळीमध्ये लिहिलेलं आहे की देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता. देवाचा आत्मा याविषयी संत पौल तिमोथेला
लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात म्हणतो, देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. होय, ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूंनो, आपल्याला जो पवित्र आत्मा लाभलेला आहे बाप्तिस्मा, दृढीकरण आणि संस्काराद्वारे, तो सामर्थ्याचा आहे, प्रीतीचा आहे. हे दर्शवण्यासाठी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्ताने बोललेले शब्द आपल्या प्रत्येकासाठी खरे ठरत आहेत. आपल्याला संकटात मात करण्यासाठी हा पवित्र आत्मा मदत करतो, त्याच्या दानांचा वर्षाव करतो, आपल्या मनातली भीती दूर करतो, आपलं नीतिमत्व पवित्र आत्मा वाढवत असतो. याची अनेक उदाहरणं ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये संतांच्या रूपानं आपल्या वाचनात आलेली आहेत आणि त्याद्वारे आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा जो देवाने दिलेला आहे तो आपल्या ठाई वस्ती करतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जे चांगलं कार्य चालू केलं तेच त्याच्या अनुयाने पुढे चालू ठेवलं. येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या अनुयायांना विरोध झाला, त्यांना अनेक संकटांना, अडचणींना तोंड देण्यासाठी हाच पवित्र आत्मा त्यांच्या पाठीशी सदैव उभा होता, उभा असणार आहे. आणि म्हणूनच नुकताच आपण ऐकलेलं आहे, काय बोलावं, काय करावं हे त्यावेळेला पवित्र आत्म्याने त्यांना सुचवलं व पवित्र आत्म्यानं त्यांना साथ संगत दिली व ते नेटाने परमेश्वराचे कार्य करू शकले. आजच्या घडीला प्रिय बंधूंनो, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ख्रिस्ताचे अनेक अनुयायी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रेरणेनं कार्य करीत आहेत, न डगमगता, न भीता. आज प्रत्येक पॅरिशमध्ये प्रार्थना संघ हे प्रार्थनेद्वारे आपला विश्वास, आपलं नीतिमत्व हे व्यक्त करताना दिसत असतात. जे खचलेले आहेत, ज्यांचा धीर गमावलेला आहे, ते प्रार्थना संघात येतात. प्रार्थनेच्या वेळीला त्यांना पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून आणि पवित्र आत्म्याकडून त्याच्या कृपादानांचा वर्षाव आपल्या जीवनात सतत होत असतो. साक्रामेंटाद्वारे, विशेषतः दृढीकरण संस्काराद्वारे ज्यावेळेला बिशप महाशय पवित्र तेल आपल्या कपाळाला लावत असताना पवित्र क्रूसाची खून करतात, त्यावेळेला ते म्हणतात, पवित्र आत्म्याचा स्वीकार कर. त्यावेळेला पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव आपल्या जीवनामध्ये होत असतो. ही पवित्र आत्म्याची 7 दानं आपल्याला दिलेली असतात. समंजसपणा, शहाणपण, सल्ला देण्याची कला, धार्मिकता, देवाचं भय, धैर्य आणि ज्ञान. ह्या दानावर आपण मननचिंतन करून प्रार्थना करायला हवी आणि प्रार्थना करून त्याला कृतीची जोड देणं हे अगत्याचं असतं. प्रिय बंधूंनो, संकटामध्ये, आजारामध्ये, अडचणीमध्ये आजचे परमेश्वराने शब्द उच्चारलेले आहेत. काय बोलावं, काय करावं हे पवित्र आत्मा तुम्हाला सुचवणार आहे. याच्याशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल, किंबहुना सहमत झालंच पाहिजे, अशासाठी की ते परमेश्वराचे बोल आहेत. एक वेळ काना मात्रा रद्द होईल,
परंतु देवाचे शब्द अबाधित राहतील. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूंनो, अशा उत्पत्तीच्या पुस्तकांतून आपण वाचन ऐकलं की योसेफ आणि याकोब यांच्यावर सुद्धा संकट ओढवली, परंतु त्यांनी धीर गमावलं नाही. त्यांना पवित्र आत्म्याची साथ सोबत मिळाली आणि ते देवाच्या आशीर्वादासाठी पात्र ठरले. त्यांना सही सलामत त्यांच्या ठिकाणी पोचता आलं. या संकट प्रसंगी आपल्याला देवाचे शब्द दिलासा देणार आहेत, आधार देणार आहेत. या पवित्र बलिदानामध्ये आणि बाळशुच्या नवेनामध्ये प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला संकटाच्या वेळी काय बोलावं, काय करावं, आजार प्रसंगी आपण कसं जीवन जगावं, आपला धीर न गमावता आपल्या मनातली भीती दूर करावी. म्हणून हा पवित्र आत्मा आपल्याला धैर्य देत आहे, कारण तो धैर्याचा आत्मा आहे. हे प्रभो, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचा अधिक लाभ हवा, म्हणून आमच्यावर तू वर्षाव कर. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याकडे मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही दान तुला अर्पण करीत आहोत. ह्या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी पात्र कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचं स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत, सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय 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 जय
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्यांचाच उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवश झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या अर्भापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. पवित्र आत्मा आपलं नित्यधैर्य वाढवत असतो. पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभण्यासाठी प्रभू येशूने जी प्रार्थना शिकवलेली आहे ती आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गान तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे
व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य जी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देवाच्या चांगुलपणाची चव घेऊन पहा. देवावर आशा ठेवणारा धन्य. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त कृपा साक्रामेंताद्वारे तुम्हाला परिपूर्ण जीवन आणि मुक्तीचं दान देतोस. या तुझ्या उपकाराचं विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पावसासाठी प्रार्थना. हे प्रभो, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, जे तुझं राज्य व तुझी नीतिमत्व मिळवण्यात झटतात, त्यांच्या उपजीविकेस लागेल ते पुरवण्याचे अभिवचन तो आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याकडून आम्हाला दिलेला आहे. आमच्या स्वास्थ्याकरिता व तुझ्या गौरवाकरिता भूमीचे उत्पन्न आम्हाला पुरेसे मिळावं, म्हणून या गरजेच्या दिवसात आवश्यक पाऊस पाणी दे, अशी विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. नमो कृपा पूर्ण बनलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर.
बाळ येशू नोव्हेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःच जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर असू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर, वैश्वावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थी शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावर श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. समाजात, परिसरात आणि जगात जे करोना आजारानं त्रस्त आहेत त्या सर्वांना शारीरिक व मानसिक मुक्ती मिळावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळ्यात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत होऊन आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने
पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा मी चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमानं क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनातल्या मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमीन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचं वरदान दे. सर्व प्रकारच्या संकटापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपावर्षावानं त्यांचं जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वच समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना
आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.